हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, कुंडली कवरदा हरित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय, आदिशक्ति मुक्ताई माते की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय, सब संतन की जय, गाव देवी माते की जय, बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, वंदे वंदे मातरम भारत माता की जय, भारत माता की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल गोपाल कृष्ण भगवान की जय, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 10 आणि ओवी क्रमांक 99. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्यायुक्तो योग बलेन चैव भ्रुवर मध्ये प्राणम आवेक्ष सम्यक सतम परमम पुरुषम उपैति दिव्यम. का झाकलिया घटीचा दिवा नेणीचे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. हरिभक्ती परायण वैकुंठवासी श्री नारायण काशीनाथ भुळे हे दिनांक 26/11/2025 रोजी देह रूपाने आपल्यातून हे निघून गेलेले आहे. घरातला व्यक्ती कोणीही गेल्यानंतर तत्पश्चात त्याला जी काही गती मिळावी यासाठी आपण, आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे की आपण जसं असेल तशा प्रकारे प्रवचन कीर्तन या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला जे काही जास्तीत जास्त पोहोचवता येईल त्याचा आपला प्रयत्न असतो, जेणेकरून त्याला पुढे सद्गती प्राप्त व्हावी. विचार जर करायला गेलं तर आपले हे जे नारायण महाराज आहेत यांना हरिभक्ती परायण गुरुवर्य प्रकाश महाराज दळवी यांचा यांना अनुग्रह होता. तसं
साधू संतांची गोष्ट जी आहे ही यांनी समजून घेतलेली आहे. तत्पश्चात त्यांचे मुलगे असतील, मुली असतील, नात नाती असतील, जे काही नामस्मरण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे ती गोष्ट कशी आहे, नेमकी ही गोष्ट काय आहे ही तुम्हा सर्वांना कळावी यासाठी काल रात्रीनिमित्त आणि आज त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त ही प्रवचन रूपी सेवेचा प्रयोजन केलेला आहे. श्री श्रीधर नारायण भोईर मुलगा, श्री उमेश नारायण भोईर मुलगा, श्रीमती सुलोचना भरत पाटील मुलगी, सौ गीता संजय कोळी मुलगी, कुमार यश भरत पाटील नातू, कुमार हेतवी भरत पाटील नात, कुमार कार्तिक संजय कोळी नातू, कुमार गीत श्रीधर भोईर नातू, कुमारी गार्गी उमेश भोईर नाथ आणि कुमारी लक्ष्मी श्रीधर भोईर नाथ आणि माडीगर समस्त भोईर परिवार यांना विनंती आहे की जशा प्रकारे बाबांनी ही गोष्ट समजून घेतली, काय हे नाम आहे ती गोष्ट आपल्यालाही करून घ्यायची गरज आहे. नाम तुमच्या घरामध्ये आलं आहे, त्या निमित्ताने जे कोणी या उत्तर कार्यानिमित्त इथे आले असतील, बघा आता सकाळी सगळी इथे सोय केलेली आहे. या कार्यक्रम ऐकल्या झाल्यानंतर भोजनाची सुद्धा आपल्या संस्कृतीनुसार सोय केलेली आहे. सर्वांनी इथे यावे, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठी भावे चोका मेळा. सर्वांनी इथे यावे आणि आपलं अंतःकरण चतुष्टय जे आहे हे अंतःकरण चतुष्टय आपलं शुद्ध करायची आपल्याला गरज आहे. हा साधू संतांचा जो मार्ग आहे हा मार्ग नेमका कसा आहे, त्या उद्देशाने आपलं चाललेलं आहे का, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण साधू संतांचं आणि देवांना आपण वंदन करू. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तस्यम स्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलातमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. आत्मरूप गणेशु केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे. श्री संतांची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी जगाच्या माऊली म्हणून ज्यांना ओळखलं जातं, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी गीतेवरती जो टीका लिहिलेली आहे, गीतेवरती टीका लिहिलेली आहे ज्ञानेश्वरी, ह्या ज्ञानेश्वरीतील 8व्या अध्यायातील 10वा श्लोक आहे आणि ओवी क्रमांक 98 आहे. का झाकलिया घटीचा दिवा नेणेजी काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. बघा आता साधू संतांचं म्हणणं काय आहे. साधू संतांनी सगळ्या लाईन ज्या आहेत त्या ओपन करून ठेवलेल्या आहेत, सगळं एकदम स्पष्टपणे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. परंतु आम्ही आजपर्यंत त्यांचं काय म्हणणं आहे हे आम्ही आजपर्यंत जाणलंच नाही. म्हणून आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे. मी कुठल्या फॉरेन कंट्रीमध्ये बोलत नाही. आपला जो भारत देश आहे हा खूप सुसंस्कृत आहे परमार्थाच्या दृष्टीने, आणि त्यामध्ये महाराष्ट्र म्हणजे बोलायची सोय नाहीये. जेवढे संत जगात नाही होऊन गेले तेवढ्या भारतामध्ये होऊन गेले, जेवढे भारतात नाही तेवढे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. तरी नेमका साधू संतांचा मार्ग आम्हाला कळाला का? का मार्ग आम्हाला कळत नाही? आम्हाला घेणं देणं नाही, काही नाही. आम्हाला फक्त करायचंय म्हणून करायचंय. असं करून चालेल का? असं करून अजिबात चालणार नाही.
जो मार्ग बाबांनी समजून घेतला, परंपरेशिवाय पर्याय नाही. जर आपण परंपरेला शरण गेलो तर माऊलींचं हे जे म्हणणं आहे त्याला आम्ही पात्र ठेवू. तशा प्रकारे होऊ. सगळं समजतं. माणूस ह्याने देह कशा प्रकारे ठेवलेला आहे त्याच्यावरून कळतं की हा नामधारी होता का नव्हता. मनुष्य देहाला येऊन नामधारी व्हावं आणि त्याचं लक्षण आहे का झाकलिया घटीचा दिवा नेणे जी काय जाहला केव्हा. ह्याचा अर्थ असा आहे की आपण जर दिवा ठेवला, उदाहरणार्थ आपण मेणबत्ती लावली किंवा दिवा लावला आणि त्याच्यावरती आपण तांब्या ठेवला किंवा कुठल्याही प्रकारचं आपण घट ठेवला तर काय होईल. कालांतराने आता कसं असतं, अग्नी आणि या अग्नीचा बाप कोण आहे, वारा आहे. तुम्ही कितीही काही करा, जोपर्यंत वारा आहे तोपर्यंतच अग्नी आहे. ज्या वेळेला वारा संपला तिथे अग्नीला संपायचंय. मग जोपर्यंत त्या घटाखालचा वारा आहे तोपर्यंत तो दिवा पेटत राहतो. एकदा का वारा संपला, बघा तेल असो किंवा नसो, तेलाशिवाय किंवा मेणाशिवाय तो दिवा नाही हे नक्कीच आहे. पण अधिष्ठान हे वारा आहे. मग तेल असो किंवा ते मेण असो, वारा गेला, वारा संपला की त्या दिव्याला जळावं लागतं. तशा प्रकारे ही देहरूपी मुद्दल आहे. ह्याच्यामध्ये जोपर्यंत वारा आहे तोपर्यंत सगळं आहे. आपल्याला गती जी मिळते ती त्या वाऱ्याने मिळत असते. मग जशा प्रकारे वारा संपला, मग तो जशा प्रकारे देह ठेवतो. आता बघा, तो दिवा कधी विसतो आम्हाला कळतं का. तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुम्ही काचेचे ग्लास ठेवा आणि काचेचे ग्लास ठेवून तुम्ही बघा, मग तुम्हाला कळेल. जशा प्रकारे तो दिवा कधी जळेल आहे, बरोबर आहे ना. जशा प्रकारे तो दिवा कधी जळेल हे आपल्याला सांगता येत नाही. तशा प्रकारे ती व्यक्ती गेली का नाही गेली हे कळत नाही. आणि हे अशा प्रकारे आम्हाला मनुष्य देहाला येऊन व्हायचं आहे, हे साधू संतांचं म्हणणं आहे. आणि अशा प्रकारे जर व्हायचं असेल तर त्याला रीत आहे. रीतीने जर केलं तरच होणार आहे. रीतीशिवाय जर आम्ही नाही केलं, फक्त आम्ही आमची मनमानी केली आणि करायचं म्हणून जर केलं तर हे अशा प्रकारे करता येणार नाही. जसं साधू संतांना हवं आहे तशा प्रकारे होणार नाही. परमार्थ म्हणजे ही गोष्ट आहे. जशा प्रकारे माणूस देह ठेवतो, कसा देह ठेवला, जायच्या वेळेला त्याची कशा प्रकारे अवस्था झाली, याच्यावरून परमार्थ केला का सत्कर्मामध्ये अडकला का फक्त आपला शहाणपणा केला, हे त्याच्यावरून सगळं दिसून येतं. ही त्याची पोच पावती आहे. साधू संतांना नेमकं काय सांगायचंय बघा व्यवस्थितपणे. फक्त एक सांगतो, दोन सांगतो का होई एवढी अशी संतांचं एवढं म्हणणं स्पष्ट असूनही काय आहे एवढी आमची अशा प्रकारची अवस्था, हे कधी ऐकलंय का तुम्ही. आज भरपूर आम्ही कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, पण अशा प्रकारे थेट मार्ग जे आहेत हे किती आम्ही सांगणारे ऐकलेले. का हो अशी आपली स्थिती. याचं एक आणि एकमेव कारण म्हणून म्हणजे या व्यासपीठावरून सांगणारी माणसं सुद्धा तशा प्रकारच्या लायकीची नाहीये. लक्षात घ्या. आम्ही फक्त संप्रदाय वाढवलेले आहेत, वेगवेगळे आम्ही परंपरा दाखवलेल्या आहेत. आम्ही इकडे जातो, आम्ही तिकडे जातो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. नेमकं आम्हाला काय करायचं हे कळलेलं आहे, कळायला पाहिजे. नेमका हा मार्ग राईट फाईट आहे, हा योग्य आहे की नाही आम्हाला कळलं पाहिजे. का कळलं पाहिजे. 83,99,999 योनीतून ही 84 लाखावी योनी ही फक्त खाण्यापिण्यासाठी नाही. आहार, निद्रा, भय, मैथून या चारी भानगडी सगळ्या योनींना समसमान दिलेल्या आहे. खाणं पिणं हागणं मुतणं या भानगडी त्यांनाही असतात. याचा आता कंटाळा यायला पाहिजे. झोप काढून 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 आमची झोप संपत नाहीये. थंडीचे दिवस आहे, 10-11 वाले तरी आम्हाला चादर घेऊन झोपावं वाटतं, पण साधू संतांचा मार्ग कळावा हे आम्हाला वाटत नाही. बरोबर आहे ना. भय अजून आहे. कोणाकडे भय नाही सांगा. बरोबर आहे ना. जन्ममरणाचं भय प्रत्येकाला आहे का नाहीये. हा वाटतंय काय ते असं कोणाला मरावं म्हणून. आता आई वाटतं मरावं म्हणून. तुम्हाला विचारतोय आई, हा मरावं म्हणून वाटतं कोणाला. का हो वाटत
नाही? का मरावं म्हणून वाटत नाही? कारण मी मरणार आहे, ही आमची मानसिकता आहे. पण वास्तविकता अशी आहे, आपण देह ठेवत असतो, पण हे आम्हाला लक्षामध्ये येत नाही. का लक्षामध्ये येत नाही? कारण मूळतः देहावरती येणे हा आपला स्वभाव आहे, आणि भगवंताकडे जाणे म्हणजे अंतर्मुख होणे, ह्याची आम्हाला रीत माहिती नाहीये. आईच्या उदरामध्ये असताना ही रीत अखंडरित्या माहिती होती. आलं का लक्षामध्ये? पण ज्या वेळेला नाच उठली, नामस्मरण तुटलं, फक्त आता देहावर यायचं हे कळतं आम्हाला. म्हणून ज्या वेळेला आम्ही देह सोडतो, बघा कशा कशा किती वेदना होतात. शास्त्र सांगतं 1000 विंचू चावल्याच्या वेदना होतात ज्या वेळेला आपण देह सोडतो. या वेदना का होतात हे माहिती आहे? त्याच्या मागचं कारण हे आहे की आपण देह ओढतो आणि तिकडं तो यम देह ओढतो. आता कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना? बघा आता जुने काही भाडेकरू असतात, हा जुने भाडेकरू, जुनं अग्रीमेंट, त्यामध्ये काही हे नसतं बाबा किती दिवसांनी खाली करायचं किंवा काय, बरोबर का नाही? आता तुम्हाला जुने भाडेकरू माहिती, त्यांचा कशा प्रकारे इंगा असतो, ते रूम खाली करतात ते का हो? रूम खाली करतात ते? रूम नाही खाली करत. तिथे जर बिल्डिंग होणार असेल, हो आता ठीक आहे, झालं आमचं, झालं, आम्ही राहिलो होतो, आम्ही एवढ्या वर्ष राहिलोय, आम्हाला काहीतरी पाहिजे. किती एरिया घेऊन जातात ते तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला सांगायची अजिबात गरज नाही, बरोबर का नाही? मला ते कायद्यामध्ये दिलेलं आहे, कायदा त्यांच्या बाजूनी आहे म्हणून सगळं चालतं. पण लिव्ह लायसन वाला 11 महिन्यांचा करार नातं करू शकतो का? नाही करू शकत. आलं का लक्षामध्ये? तशा प्रकारे आता हे आपलं हे लिव्ह लायसन वालं पण नाहीये. घडी घडी काळ वाट याची पाय, अजून किती आहे अवकाश. आलं का लक्षामध्ये? हा देह जो आहे हा काळाचा आहे, हा जाणार आहे. इथून हा महाराज बोलत आहे, हे जे आहे महाराजाला सुद्धा लागू आहे. मैं तो नाही मर सकता असं शिफारस पत्र आहे का कोणाकडे की मी आज मरू शकत नाही? आलं का लक्षामध्ये? हा श्वास संपायच्या अगोदर आम्हाला ही गोष्ट करून घ्यायची आहे. आलं का लक्षामध्ये? महाराजा सकट भले भले सगळ्यांना ही गोष्ट ऍप्लिकेबल आहे. लक्षात घ्या, रामही आला, कार्य करून गेला, कृष्णही आला, कार्य करून गेला, साधू संत आले, कार्य करून गेले. देहाला ज्या लिंक राहिले नाही त्यांना ही गोष्ट कळली. मरायच्या वेळेला खूप त्रास होतो, तो त्रास आता आम्हाला नकोय. बास आता देवा, काहीतरी मार्ग काढ. ताप येऊ दे, सर्दी येऊ दे, खोकला येऊ दे, थोडस इकडचं काहीतरी तिकडचं होऊ दे बरं. थोडंसं इकडे तिकडे झालं की लगेच आमची पिछेहाट होते, लगेच आम्हाला नको नको वाटतं कोणाला आम्हाला आजारी व्हावं. हा पण ह्याच आजारपणातून आम्ही जाणार आहोत. जे अखंड अंतर्मुख आहेत, ज्यांच्याकडे मार्ग आहे, ते बिंदास आहेत. आज या व्यासपीठावरती मी बसलो आहे, जाताना सुद्धा माझा रामराम होऊ शकतं, पण महाराज तयार आहे का? महाराजला तयार व्हावंच लागेल. व्यासपीठावरून बोलतोय म्हणजे ही जी सगळी समोरची मंडळी आहे ना, ज्यांनी नामस्मरण घेतलेलं आहे, ही सगळी मंडळी तयार आहे का? कारण जन्म मरण या भानगडी या देहाला आहेत. हा देह आपला आहे, आपण देह नाही. काल वैभव महाराजांनी सांगितलं, देहाच्या प्रत्येक अवयवाला नावं ठेवली, नावं आहे. हा हात, हे डोकं, हे इथे हृदय असतं, इथे अजून मी म्हणेन इथे लिव्हर असतं. माझ्या सायन्सच्या अनाटॉमीच्या भाषेमध्ये सगळे अवयव कुठे कुठे काय काय ते माहिती आहेत, पण हे अवयव या देहाचे आहेत. आलं का लक्षामध्ये? हो, बाहेरच्या सारखं नाहीये ते अग्रीमेंट सारखं 11 महिने ठेवलं जातं, इथे काही नाहीये. उपदला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ उषा. आमची आता मरायची वेळ आलेली आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही, बरोबर ना? आता बघा बरं, बाबांचं वय किती होतं? हा आज माझं वय किती आहे? हा आणि आता काही पाच दिवसांनी, आता लगेच गुरुवारी माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे. तिला या काय म्हणतात, तिच्या आईलाही पोट फाडूनच बाहेर काढलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? हा काढून 1 महिना झालेला आहे, आतले काही दिवस असतील 8-9 महिने. आलं लक्षामध्ये? हा रूल तिलाही ऍप्लिकेबल आहे, मलाही ऍप्लिकेबल आहे, काकांनाही ऍप्लिकेबल होता. मग तुम्हाला ऍप्लिकेबल नाहीये का? आज जर टर्म इन्शुरन्स काढायला गेलं, बरोबर आहे ना, ज्यांचं वय 60 वर्ष आहे त्यांना प्रीमियम जास्त असतो,
मला प्रीमियम कमी राहील, लहान मुलांना प्रीमियम अजून त्याच्यापेक्षा कमी राहील. का? जाण्याचे चान्सेस कमी आहेत, पण प्रीमियम तर आहे ना. का प्रीमियम आहे? कारण तुम्ही जाऊ शकता हे त्या कंपनीला पण माहिती आहे, म्हणून तुम्ही इन्शुरन्स घ्या, पण तुमचा प्रीमियम कमी, तुमचे जगण्याचे चान्सेस फक्त जास्त आहेत, असं त्यांचं किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे. असं जरी असेल तरी कोण देईल येईल कैसा, आणि काय या देहाचा भरवसा, या देहाचा काही भरवसा नाहीये. ही गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे. साधू संतांनी हीच गोष्ट समजून घेतली. 83,99,999 योनी ह्याच्यातच सगळे गेले, त्यांना कळलं नाही. हा, आज आम्ही जन्माला आलो, दूध प्यायला कोणी शिकवलं आम्हाला? कोणी शिकवलं का? नाही ना. सगळे संस्कार या बुद्धीवरती आहेत, त्याला स्मृती असं म्हणतात. संस्कार जन्यम जन्यम ज्ञानम स्मृती. हे सगळं मागचं जे आहे ते सगळं या बुद्धिपटलावरती सगळं आहे. म्हणून आजही अरे मेल्यासारखं वाटलं मला, जशी माझी दशा झाली असती, असं आम्ही का बोलतो? कारण आम्हाला मरणाचा अनुभव आहे मागच्या जन्माचा. या सगळ्या योन्या भोगून आम्ही या योनीमध्ये आलेलो आहोत. कशासाठी योनी निर्माण केलेली आहे? बाकीच्या योनीमध्ये नामस्मरण नाही, ह्या योनीमध्ये ह्याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. बाकीच्या योनीमध्ये हे ज्ञान नाही. काय नेमकी ही भानगडे? नेमकं आम्हाला समजून घ्यायचंय. आता देव 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 सगळेच करतात, पण नेमकी गोष्ट काय आहे ही आम्हाला कळली पाहिजे. आज आम्ही पण जे काही केलेलं आहे मग त्याचं नेमकं काय तेही सांगण्याचा उद्देश आहे. साधू संतांनी सगळं सांगितलेलं आहे, पण व्यासपीठावरून सांगणाऱ्या माणसाला नेमकी गोष्ट काय आहे ही एक तर कळाली नाही, यदाकदाचित कळाली पण ती मांडता आली नाही योग्य प्रकारे. म्हणून आज आमचं अज्ञान तशाच्या तसं राहिलेलं आहे. कृतयुगामध्ये प्रल्हाद महान भक्त, आपण जो परमार्थ कृतयुगापासून चालू आहे तो आतापर्यंत आहे का नाही ह्याचा आपल्याला आता विचार करायचा आहे. त्यांनी हाच विचार केला. देह सोडायच्या वेळेला खूप त्रास होतो, आता हा त्रास नको, शांतपणे जायचं आहे. 83,99,999 योनीचा हा प्रवास नको. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि ते जर नाही समजून घेतलं, चुकलिया वर्म फेरा पडे. आता तो फेरा नकोय. पुनर्जननम पुनर्जन्म मरणम पुनर्जननी जठरे शैनम, ये संसारे खलु दुस्तारे कृपया पाये पारे मुरारी. हे नकोय. म्हणून आता भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढ मते, मूढ माणसे, मत म्हणजे मूर्ख बुद्धीच्या माणसा, ही गोष्ट जरा समजून घे. प्रल्हादाने सुद्धा ही गोष्ट समजून घेतली आईच्या उदरामध्ये असताना. त्याचा बाप हिरण्यकशिपू मग त्याला सांगायचा प्रयत्न केला. आज थोडस जरी काही झालं तर बघा आमचा किती उदो उदो होतो. काल महाराजांनी सांगितलं, थोडी नगरसेवकाची जर ओळख असेल तर आमचा किती ताठा असतो. मग पंतप्रधान वगैरे पंतप्रधान आता पीए असेल तर किती ओळख काय असेल त्याचा बघा बरं. आलं का नाही लक्षामध्ये? थोडस काय केलं तर एवढा आमचा इगो आहे. हिरण्यकशिपूने सगळं केलं, भरपूर देववंचना वगैरे केली, देवाला प्रसन्न केला, वर मागून घेतला, किंबहुना एका प्रकारचा मै तो नाही मला सांगता शिफारस त्याने प्राप्त केलं होतं, त्याचीही वाट लावली. मी मोठा आहे आता, तू ते देवाचं भजन वगैरे सोड आणि माझं भजन कर. बघ सगळी माणसं माझं भजन करायचं, तू माझं भजन करत नाहीये. बरं करत नाही तर करत नाही, वरून तू मला सांगतो त्या भगवंताचं भजन कर. अरे त्याला मी माझ्या वशामध्ये घेतलेलं आहे आणि तू त्याचं काय मला भजन करायला सांगतो. हिरण्यकशिपूची भाषा होती. कशा प्रकारे बघा त्याला वर दिला होता, असं म्हणणार नाही, तसं म्हणणार नाही, हे नाही ते नाही. बघा सगळं सर्च करा, तुम्हाला सगळं मिळेल. त्याचं मी डिटेल्स तुम्हाला सांगत नाही. भरपूर त्याने सांगण्याचा प्रयत्न केला, पण एकाची जाऊन त्याला कंटाळा आला. आलं का लक्षामध्ये? मनुष्य देहाला येऊन हे योग्य प्रकारे न समजून घेणं हीच राक्षस वृत्ती आहे. बाकी राक्षसपणा काही नाहीये. राक्षसपणा हाच आहे. मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या येऊन या माझा तापटती. मी कोणतरी वेगळा, देव कोणतरी वेगळं आणि विश्व कोणतरी वेगळं. ही व्यापकता न समजता या भ्रमामध्ये राहणं, या देहावरती येणं हाच एक मोठा गुन्हा आहे. ब्रह्म त्याचं पातक आहे हे संतांचं म्हणणं आहे. हे मोठं पाप आहे जे त्या हिरण्यकशिपूला कळत नव्हतं. प्रल्हादाने मग सांगण्याचा प्रयत्न केला. काय त्याचे हाल केले?
हातीच्या पायाखाली लोटून दिलं, वरून कडेवरून त्याला खाली फेकून दिलं, हा अग्नीमध्ये त्याला जाळून टाकलं. एवढं असताना सुद्धा कसा राहिला तो? हा त्याला असं वाटलं हिरण्यकशिपूला मी मरणार नाही, पण तुका म्हणे तुझा सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचून या हिरण्यकशिपूला नाही कळलं. शेवटी सांगायला गेला तो, एवढा तर तुझा भगवंत व्यापक आहे, मग या खांबामध्ये पण असेल. आता खांबामध्ये असेल मग लाच मारल्यावरती प्रगट तर व्हावंच लागेल ना. मग आता नाही व्हायला तर मग भक्ताचा हे आहे तो, अपमान आहे तो. भक्ताबरोबर तो असा करत नाही कधी. आला बाहेर आणि कसं हिरण्यकशिपूला फाडून टाकलं माहिती ना तुम्हाला. तशा प्रकारे आपली गत होणार आहे. तो तिकडनं खेचतो, आपण इकडनं खेचतो, याच्यामुळे दंश होऊन जातो. ती माणसं बघा कशी जायच्या वेळेला कसं करत असतात, त्यांची अशी हालचाल असते कशी, स्वतः बघितलेलं आहे डोळ्याने. इतकं डेंजर परिस्थिती असते. काही कांची तर 2-2 दिवस खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, फक्त त्यांच्या अशा प्रकारच्या हालचाली असतात. इतकं त्यांचं पाप असतं, इतकी त्यांची आणि यमाची रस्सिकेच चालू असते. जिंकतो कोण? यमच जिंकणारे. काय असं होतं हो, देह सोडण्याची आम्हाला रीत माहिती नाहीये, आणि भगवंताचं नामस्मरण हे देहापासून दूर होऊन, अंतर्मुख होऊन, मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे, ह्याच्याकडे नामस्मरणाची वाटचाल असते. आणि ही गोष्ट साधू संतांनी सांगितली. आम्ही कर्मकांडाच्या मागे लागलो, आम्ही फक्त हे करतो ते करतो, हे धंदे आम्ही करत बसलो. परंपरेचं नामस्मरण नाहीये आमच्याकडे. आम्हाला परंपरेला शरण जावं लागेल. राम अवतारामध्ये रामाला सुद्धा ही गोष्ट माहिती नव्हती. प्रल्हाद कृतयुगातला, हिरण्यकशिपू गेला. आता आपण राम अवतारामध्ये आलो. त्रेतायुगामध्ये रामाला गोष्ट कळत नव्हती, म्हणून आले राम केला ब्रह्मज्ञानी. रामाला ब्रह्मज्ञानी केला, त्यावेळी रामदेव झाले. देव तुम्ही पण आहात हो, पण तुम्ही देहावरती आहात. देव तुम्हीच आहात हा सांगणारा आमचा एकमेव संप्रदाय. बाकी संप्रदाय सांगू शकत नाही, कारण ते अनुभव करून देऊ शकत नाही. जो अनुभव सतयुगात, त्रेतायुगात, हाच अनुभव आता कलियुगामध्ये येतो. बघा, राम ज्या वेळेला वशिष्ठाला शरण गायला, त्यावेळेला रामाला तो नाम मिळाला, जो नाम वशिष्ठांकडे परंपरागत आला होता. ती गोष्ट रामाने समजून घेतली. त्यावेळेला ते लिहिलं गेलं, केले रामायण रामादी. तशा प्रकारे वाल्मिकांनी केलं, तशा लिहून ठेवलं, तशा प्रकारे रामाला वागावं लागलं. हा नामाचा महिमा आहे. जे नाम वाल्या कोळीला नारदाने दिलं होतं. कसा वाल्या कोळी होता हा, किती त्यांनी राजानं भरली होती, मारून मारून लोकांना. आलं का लक्षामध्ये? पण त्या नामस्मरणाने त्याचा अहमपणा केला आणि इतक्या स्टेजला पोहोचला, त्याच्याकडून रामायण लिहून घेतलं आणि रामात अशा प्रकारे वागावं लागलं. वनवास म्हणजे नेमकं काय? आमच्या डोक्यामध्ये वन म्हणजे अरण्य आहे, पण परमार्थाचा जर विचार केला तर वनवास म्हणजे अंतर्मुख होणं. आम्हाला अंतर्मुख व्हायचंय. देव कुठे आहे? तैसा हृदयामध्ये मी रामू. काल महाराजांनी सांगितलं, मग हृदय तुमचा आत का बाहेर? हे रामाने समजून घेतलं. आलं का लक्षामध्ये? आज कृष्ण अवतारामध्ये पण तसंच. 56 कोटी यादव भेंडाकात्रीमध्ये गेले, समजून नाही घेतलं श्रीकृष्णाचं. श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींकडनं ही गोष्ट समजून घेतली. आलं का लक्षामध्ये? म्हणून गेलेला आहे, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दावी आले. राम आजी असा देव नाही झाला, कृष्ण असा देव झाला नाही. परंपरेला शरण गेलात तर तुम्ही सुद्धा देव होण्यासाठी काही कमी नाही. सगळं ऑलरेडी आईच्या उदरामध्ये असं यामध्ये इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे. सगळं आतमध्ये टाकून दिलेलं आहे. फक्त जर संप्रदायाला आणि परंपरेला शरण तुम्ही गेलात, आज ही तशीच्या तशी गोष्ट आहे. कृतयुगामधला मार्ग आजही तसा आहे. बघा, कृष्णाने ही गोष्ट समजून आणि अर्जुनाने उद्धवाला सांगितली. आणि बघा, अर्जुनाचे निव्याचे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे ओझे फेरिले जगाचे. त्या गीतावरती माऊलींनी टीका लिहिली. आता हे माऊली कोण? परंपरा धरून का सोडून? तुम्हाला माहिती ना, नवनाथ. हा, नवनाथांची परंपरा आहे माऊलींची. आदिनाथ गुरु सगळ्या सिद्धांचा. आदिनाथ कोण? आदिनाथ हाच सद्गुरु आहे. त्या सद्गुरूंचं अस्तित्व कलियुगाच्या शेवटच्या टोक्यापर्यंत आजही आहे. फक्त अशा प्रकारचे आमच्या भाग्यामध्ये आले पाहिजे
तर ती गोष्ट आम्हाला कळेल आणि व्यासपीठावरून आम्ही असे टनाटना बोलू शकू. पण तशा प्रकारची प्रचिती आम्हाला पाहिजे. आज प्रचिती आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. आज जी पण काही गोष्ट अशा प्रकारे अनुभवायला येते, कार्यक्रम संपल्यावर तुम्ही वाटलं तर आम्हाला विचारा. मी टू व्हीलर घेऊन आलेलो आहे, मी डोंबिवलीमध्येच राहतो. ही सगळी आमची माणसं ही सगळी तुम्हाला सांगू शकतात. आलं का लक्षामध्ये? हा, आदिनाथांनी मच्छिंद्रनाथ आलं का लक्षात? असाच मार्ग घेऊनपर्यंत आला. त्यांनी निवृत्तीनाथांना सांगितला आणि निवृत्तीनाथांनी हा मार्ग माऊलीपर्यंत सांगितला. लक्षात घ्या, माऊलींनी पूर्ण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई सगळे नामाने घडले. त्यांच्या बरोबर चांगदेव पूर्णपणे रस्ता चुकला होता, स्वतःच्या अहमपणामध्ये केला. 1400 वर्ष शरीर केले जतन. पण बोध हा परंपरेमध्ये आहे, त्याच्या ठिकाणी बोध नव्हता कारण परंपरा नव्हती. मेलेल्यांना जिवंत करायचा, करू दे. आज आम्ही चमत्काराला आमचा नमस्कार आहे. मूर्खपणा चालू आहे, मूर्खपणा. चमत्काराला नमस्कार बंद करा. आलं का लक्षामध्ये? काही नाहीये. मेलेले जरी जिवंत करत असेल तरी परत मरणार नाही का? परत मरणार नाही. आम्ही ना जगण्याला महत्व दिलं हो. आलं का लक्षामध्ये? छान प्रकारे मरता यावं ह्याला आम्हाला महत्व द्यायचंय. जशा प्रकारे का झाकली या घटीचा दिवा, तशा प्रकारे आम्हाला जायचं आहे. बघा कशासाठी परमार्थ करायचा आहे, काय साधू संतांनी सांगितलेलं आहे. देव तुमच्या जवळच आहे, देव कुठे गेलेला नाही. देव जवळ अंतरी पण भेटी नाही जन्मभरी. जन्म मरण टळावं. मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे याची आम्हाला ओळख व्हावी. आनंदाने आम्हाला देह सोडता यावा. आता भरपूर झालं. मनुष्य देहाला येऊन जे प्राप्त करायचंय ते आता आम्हाला भेटलेलं आहे. देवा आता फक्त आम्ही तुझंच भजन करू आणि हा तुझ्या भजनाचा मार्ग इतरांना सांगू. यासाठीच आता आमचं अस्तित्व ठेव. इथपर्यंत आम्हाला यायचंय. साधू संतांनी आम्हाला इथपर्यंत आणलं. नामदेव महाराजांना गोष्ट समजत नव्हती. ज्या विसोबा खेचरांनी साधू संतांना त्रास दिला, त्या विसोबा खेचरांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा गुण दोष बघितला नाही. गुणदोष याती न विचारी काही आणि ठाव तिला पायी आपुलिया. नामदेव महाराज त्यामुळे घडले. हीच परंपरा पुढे आली. नामदेव महाराजांना लगेच कबीर महाराज आले. कबीर महाराज जवळजवळ 100 वर्ष जगले. हाच मार्ग सांगत सांगत त्यांचं उरकलं आणि नाही उरकलं का लगेच एकनाथ महाराज आले. दत्तात्रय परंपरा होती ती पण. नंतर सहस्र अर्जुन, दुसरा यदू, तिसरा जनार्दन स्वामी आणि तिसरे आणि नंतर एकनाथ महाराज. त्यांनी हाच मार्ग सांगितला. सतयुगाचीच परंपरा चालू आहे ही. लक्षात घ्यायचं, काहीच वेगळं नाहीये. पुढे हाच संप्रदाय आहे. बाबाजी राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितलेली पूर्ण मालिकेची आणि बाबाजी हा पुढे सांगितले नाम. बाबाजी सद्गुरूंचा अनुग्रह तुकाराम महाराजांना होता. तुकाराम महाराज घडले. देव देव करुणी शिणले माझे मन. इकडे तिकडे हिंडून 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 त्रासले होते. जसे आम्ही हिंडलो आहोत. परमार्थ कोण करत नाही. पण नेमकं आमचं साधू संतांना धरून चाललेलं आहे का हे आम्हाला समजून घ्यायचंय. तुकाराम महाराजांनी गोष्ट समजून घेतली, निरोपारायांना सांगितली. निरोपारायांनी मार्ग समजून घेतला आणि निरोपाराय थकल्यानंतर जी परंपरा चालू आहे जवळजवळ 18व्या शतकापासून, ती परंपरा आजही तशीच्या तशी आहे. आणि तो संप्रदाय म्हणजे आनंद संप्रदाय. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुलं आणि संप्रदाय फल तेथून या. ब्रह्मदेवाला गोष्ट कळत नव्हती, व्यवस्थितपणे ऐका. पैगळा सृष्टीची या उपक्रमा पूर्वीगा विरोत्तमा. वेडा ऐसा ब्रह्मा एकलाची होता. मज ईश्वरा ते न ओळखे न सृष्टी करू शके. तो थोरू केला एके नामे जेणे. नामामुळे त्याला सृष्टी उत्पत्ती करता आली. लक्षात घ्यायचं. नाम त्याने समजून घेतलं. ब्रह्मदेवाने ही गोष्ट सांगितली आत्री मुनींना. आत्री मुनींनी सांगितली दत्तगुरूंना. माझ्या संप्रदायाचे मूळ पुरुष आहे दत्तगुरु. माझ्या नाही, सगळ्या संप्रदायाचे मूळ पुरुष आहे दत्तगुरु. पण दत्तगुरु पासूनची थेट मालिका पाहिजे. नुसतं दत्तगुरु करून चालणार नाही. दत्त 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 ऐसे लागले ध्यान. पुढे काय हरपले मन आणि
झाले उन्मन, मग मन हरपलं का आमचं? मन उन्मन झालं का आमचं? मन उन्मन होणं आणि मन हरपणं हा मार्ग सध्या मला तरी वाटतंय आनंद संप्रदायातच आहे. तीर्थाटन करून मन उन्मन होत नाही. उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देता असे. सुख पाहिजे ना प्रत्येकाला. मन उन्मन झालं तरच सुख मिळेल. काहीतरी झालं म्हणून आम्ही सुखी आणि काहीतरी झालं म्हणून आम्ही दुःखी हे बंद व्हावं झालं पाहिजे. जे होतं ते चांगलंच होतं ना. आपण म्हणतो ना जो भी कुछ होता है वो अच्छे के लिए होता है. मग अच्छे के लिए होता मग तू का दुःखी आहे राजा? आम्ही बोलतो एक आणि आमच्या डोक्यात असतं एक. आम्ही फक्त बोलायचं काम करतो. पण जर साधू संतांना जर शरण गेलं तर जे बोलाल तशा प्रकारे तुम्हाला वागण्याची तुमच्याकडे मार्ग राहील. तुमच्याकडे ती वाटचाल राहील. नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही. आलं का लक्षामध्ये? विठ्ठलाच्या डोक्यावरती पाय आपटून 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 मेलात तरी नामदेव महाराजांना सांगितलं उद्धार होणार नाही. कारण ही रीतच नाहीये उद्धाराची. उद्धाराची रीत ही तुका म्हणे किल्ल्या त्या संतांना दिल्या ती संतांच्या हातामध्ये आहे. आणि ते संत दत्तगुरूंनी, ते संत म्हणजे आमच्या संप्रदायाचे मूळ नारायण महाराज जालवणकर. बघा, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सकयानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सकयानंद माऊली. शांतामाई माऊली, ओ बंडो बाबा माऊली, बंडो बाबा माऊली, ओ केरो बाबा माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सकयानंद माऊली. श्रीपाद बाबा माऊली, ओ रामदास बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, ओ रोहिदास बाबा माऊली, रोहिदास बाबा माऊली, ओ नाना बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सकयानंद माऊली. ही परंपरा साधू संतांची ओरिजिनली परंपरा आहे. तुम्ही कधी ऐकली? ज्ञानोबा तुम्ही ऐकले, तुकोबा तुम्ही ऐकले, ही नावं तुम्ही ऐकली? अहो, हे खरे मूळ पुरुष आहेत. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, 20व्या शतकातला वारकरी संप्रदायाचा ढाण्यावा राष्ट्र संत संत श्रीपाद बाबा नाव तुम्ही ऐकलंय का? नाही ऐकलं आम्ही हे नाव. कारण आम्हाला आमची परंपरा माहिती नाही. ही ओरिजिनल आमची परंपरा आहे. बघा, नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडव बाबा, किरव बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, रोहिदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा. नाना बाबांपासून ही गोष्ट कळली. हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज म्हात्रे सोनारपाडा, आणि त्यांचा मला अनुग्रह आहे. आणि हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला बोध आहे. हे ऐकलंय तुम्ही कुठं? अनुग्रह आणि बोध ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. हे आपल्या भारत देशाच्या संस्कृतीचा बेस आहे. हे नसेल वरवरच्या उठाठेवा करून काही उपयोग नाही. जशा प्रकारे जर बलवान व्हायचं असेल तर आमचे मामा सांगतात दूध अंगाला लावून चालत नाही, दूध प्यावं लागेल. बरोबर आहे का नाही? तशा प्रकारे देव 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 करून इकडं तिकडं हिंडून काहीही होणार नाही. अंतर्मुख व्हावं लागेल. आतला देव समजून घ्यावा लागेल. आतला देव समजून घेण्यासाठी ही सगळी मंदिरं आहेत. जशा प्रकारे मंदिरामध्ये देव, त्या देवाचं आपण भजन करतो, ती एक नम्रता आहे. त्या नम्रतेने हे नामस्मरण केलं तर आपल्याला आपला आतला देव कळेल. हे त्या मागचं प्रयोजन आहे. पण आम्ही फक्त वरवरचं केलं, पण नेमकी जी गोष्ट आहे त्या गोष्टीला आम्ही विन्मुख राहिलो. म्हणून नेमकं देव काय, आम्ही मेलो तरी पण आम्हाला देवाचा अनुभव आजपर्यंत झाला नाही. का झाला नाही? संप्रदायाला आम्ही शरण नाही गेलो म्हणून. ही खरी ओरिजिनल परंपरा आहे. मग आता आम्ही केलं त्याचं काय? ते वाया जाईल का? काय हो, आपण जे केलं
ते वाया जाईल का? आता प्रत्येक कर्माचं फळ तर मिळतच असतं, हे तुम्हीच सांगता. मग आता ते केलं त्याचं काय आहे? पहिले तुम्हाला ना मी थोडस सांगतो, आम्ही थोडेसे भावूक आहोत आणि ना हे व्यासपीठावरून सांगणारी जी माणसं आहेत ना, ही आम्हाला प्रचंड भावूक करतात आणि फावड्याने पैसे लुटतात. फावड्याने पैसे लुटतात तर, आणि हे व्यासपीठावरून फक्त तेच सांगतात जे ना पाकिट घेत नाही. मला माफ करा, मला हे बोलावं लागतंय, पण ही माणसं बोलणारी ना खूप कमी आहे. पुढच्या अर्धा तासानंतर तुमच्या घरी हे सांगायला कोणी रिकामटेकडं नाही. हे आटपल्यानंतर थोडासा आराम करून 3 वाजता मला शास्त्रीनगर हॉस्पिटलला मी कामाला आहे, तिकडे मला जायचं आहे. सगळे कामधंदे करून या गोष्टी करता येतात, हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि दुसरं हे सांगतो याचा अर्थ असा नाहीये की आम्ही हे तुम्हाला सांगायला रिकामटेकडे आहोत. या साधू संत, ह्या बाबांच्या निमित्ताने हे कार्य आहे, जरा समजून घ्या. हे उरकल्यानंतर कोणीही रिकाम नाही, लक्षात घ्या. कुठे आम्ही भावूक होतो. आताही काहीतरी मंडळी असेल बाबा की हे काहीतरी करून पुण्य मिळत असेल, काहीतरी आमचं चांगलं होत असेल, आमचं दुःख नाहीसं होत असेल, भरभराट होईल, पैसा मिळेल, बायका पोरांचं चांगलं होईल, नातवांचं चांगलं होईल, त्यांना सुख वगैरे प्राप्त होईल, या चुकीच्या समजुतीमध्ये आम्ही अडकलेलो आहोत. मला सांगा बरं, देव कोणाचं वाईट करतो का? देव कोणाचं वाईट करतो? नाही करत ना. देव जर कोणाचं वाईट करत नसेल, मग देव चांगलं तरी का करेल? आणि यदाकदाचित जर देव चांगलं करत असता तर मग तुम्ही का बोलले असते, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे ईश्वराचं फळ हे तुमच्या कर्मावरती डिपेंड आहे का तुमच्या देवावरती डिपेंड आहे? सांगा बरं. तुम्हीच आतमधले जे स्वतःला फिरवून घेतलेला आहे, त्यात योग्य प्रकारे मार्गदर्शन नसल्या कारणामुळे आमची फसगत होत चाललेली आहे. तुमचं कर्म तुमच्या हातामध्ये, तुम्ही चांगली कर्म कराल चांगलं, वाईट कर्म कराल तर वाईट. पण हे चांगलं आणि वाईट ह्याच्या पलीकडे काहीच नाही का? ती गोष्ट आम्हाला समजून घ्यायचंय. तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या जवळ जे आहे आणि तुमच्या जवळ जे नाही आहे त्याचं कारण उत्तम प्रारब्ध नाही, त्याचं कारण वाईट किंवा दलिंदर प्रारब्ध. तुम्ही ऐकलं असेल बघा, काही माणसं भरपूर मेहनत करतात, खूप काय कष्ट करतात, पण त्याच्या हाताला यशाचा वाटाच नाही. ऐकलंय का असं तुम्ही? ऐकलं असेल ना असं तुम्ही काय याचं कारण आहे हो? ह्याचं कारण म्हणजे प्रारब्ध प्रतिकूल. लक्षात घ्या, प्रारब्ध प्रतिकूल. काही बघा ना, काहीच करत नाही पण अमाप पैसा आणि टिकूनही राहिलेला आहे अखंड. का हो? प्रारब्ध अनुकूल आहे. याचा असा अर्थ नाही की गरिबी वाईट आहे आणि श्रीमंती चांगली आहे. लक्षात घ्या, ते येऊन असे बसू शकत नाही. आलं का लक्षात? दिसतंय का तुम्हाला इथे मोठी माणसं कोणी? मी त्यांचं नाव अजिबात घेत नाही, कारण मला कोणाचाही अपमान करायचा नाहीये. आलं का लक्षामध्ये? कोण माणसं आहेत बघा बरं. ही अशी माणसं बसतील का? अशा प्रकारे माणसं बसतील का? आजही बघा बरं, बिंदास आम्हाला बसता येतं तरी पण आम्ही खुर्चीवरती येऊन बसलेलो आहे. खाली बसता येत नाही का तुम्हाला? कीर्तन प्रवचन म्हणजे खुर्चीमध्ये बसून ऐकायची गोष्ट असते का? कारण आता ही आमची संस्कृतीच आम्ही लोटून टाकलेली आहे. आलं का लक्षामध्ये? काही आम्हाला घेणं देणं नाही. कसं आमचं व्हायचं? जेही काही आम्ही आतापर्यंत केलं ना, आलं का लक्षामध्ये? देव 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 बाकी करून त्याने काय होणार आहे? साधू संतांचं म्हणणं आहे त्याने पुण्य होतं. आम्ही पुण्याच्या मागे जास्त आहोत. पुण्याचा काय परिणाम आहे जरा समजून घ्या. पुण्य जर पापापेक्षा वरचढ असेल, पहिली गोष्ट ते असूच शकत नाही. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो, पण पुण्याच्या आधी सांगतो पुण्याने काय होतं. पुण्य जर पापापेक्षा वरचढ असेल तर जेवढं पुण्य आहे, पुण्य वजा पाप इज इक्वल टू जे पण काय राहील तेवढं स्वर्गामध्ये राहून दिलं जातं. जशा प्रकारे पैसा असेल तरच बाजारूबाई जी आहे ती जवळ करते, असं माऊलींनी उभी टाकलेली आहे. जैसे वेश्या भोगू कवनू वेचे, तशा प्रकारे जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहून दिलं जातं. आणि एकदा का पुण्य संपलं मग तेव्हा पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. परत मृत्यू लोकामध्ये म्हणजे या जन्मभूमीमध्ये यावं लागतं. जन्मभूमीमध्ये भूमीमध्ये येऊन मनुष्य जन्म मिळत नाही. शुअर
नाही मग त्यावेळी मनुष्य योनी मिळेल, मग त्यावेळी आम्ही भजन करू. मग आता काय उतालाय भजन करायला? आताच करा ना, त्यावेळी पुढचं करायचंय ते सांगा ना. आलं का लक्षामध्ये? काय हरकत आहे आता जर समजून घेतलं तर नंतर करायचं आहे तर काय कमतरता आहे का? दिले इंद्रिय हातपाय कान सगळं आहे की नाही? नाही ना. आता खायचे दिवस आहेत, आता कुठं माळ घालायचे दिवस आहेत, बरोबर ना? खायचे दिवस आहेत, आता मरायची वेळ आली, म्हशी कोकणामध्ये जायची वेळ आली, तरी अजून बला खायचंच आहे. आलं का लक्षामध्ये? हा, तो उदाहरण देतात आमचीच मंडळी. त्या सापाच्याच ना तोंडामध्ये बेडूक असतो. सापाच्याच ना, सापाच्या तोंडामध्ये बेडूक असतो. हा, ऑलमोस्ट त्याने गेलेलाच असतो आणि तो बेडूक ना माशा शोधत असतो खाण्यासाठी. बघा, ह्याची ऑलरेडी जायची वेळ आलेली आहे. आलं का लक्षामध्ये? तरी जे करायला पाहिजे का झाकली या घटीचा दिवा, हा तशा प्रकारे आम्हाला जायचंय. जन्म मरणाचा फेरा. आलं, मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे हे समजण्यासाठी हा देह दिलेला आहे. ते काहीही न करता आमचं अजून खाणं पिणं चालवली आहे. मरायची वेळ आली तरी तुळशी माळ आम्ही नको म्हणतो. बरं, तुम्हालाही लाज वाटत नाही मेल्यावर तुळशी माळ घालायला? काय होतं त्याच्याने? काही होत नाही त्याच्याने. बघा आता पुण्याची बॉडी सरकल्यानंतर गेला कुठे तो? आलं का लक्षामध्ये? हा, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना ये धारे चिरा पडे. आता कुठली योनी नको. मग वरती जाऊन जाता योनीला गेला तर मग आमच्या पुण्याचा काय उपयोग झाला? मग तुम्ही केलेल्याचा उपयोग काय? काही नाही हे सांगायचंय. फळ मिळतं पण टार्गेट काय ते जर उपयोग होत नसेल तर आमची झटापट सगळी आहे, पण ज्याच्यासाठी आहे ते जर नाही केलं तर झटापट करून उपयोग काय? हे बंद करायचंय आम्हाला. बरोबर आहे. मग आता स्वर्गाचा माणूस कुठं जाईल? स्वर्गाचा माणूस जर तो फेऱ्यामध्ये जात असेल तर चांगलं का वाईट? साधू संत म्हणतात हे नकोय, हे वाईट आहे. हे जर वाईट आहे तर मग स्वर्गवासी लिहिणं हे चांगलं आहे का वाईट आहे? बघा आता बरं कसे आमचे चेहरे झाले. हे कोण सांगणार आहे तुम्हाला? हे वाईट आहे का चांगलं आहे? तुम्हीच शोधा. साधू संतांचं म्हणणं आहे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. ते जर चुकलं पुढे तुमचं जे पण काय होईल ते वाईट आहे, फेरा पडणार आहे. त्याच्यासाठी हा परमार्थ आहे. आता मग काही नका करू आणि बसा घरामध्ये, काय करायचं ते करा आणि खात पित राहा. पण देवदेव आम्ही करतोय ना, करतोय तर योग्य करायचं, नाही तर करायचं नाही. लक्षात घ्यायचं. आणि वाटतंय ना आम्हाला स्वर्गाची आस, तर बघा कसं आहे. मगाशी म्हटलं मी या देहाला मी म्हटलं तर 1 कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं. पण जो नामधारी आहे त्यालाच कळतं की मी देह नाही, मी आत्मस्वरूप आहे. म्हणजे आपण सगळे देहावरती आहोत. कोणाला वाटतं का मरावं असं मागे सांगितल्याप्रमाणे? कोणाला वाटत नाही. हरी विणे जन्मे तो नरसी पैजाणा. तो यमाचा पाहुणा आहे आणि तो यमाचा पाहुणा आहे तो योनीमध्ये भटकणार आहे. तो स्वर्गामध्ये जाणार नाही. तुम्हाला स्वर्गवासी हे लिहायला कोणी रोखणार नाहीये. लक्षात घ्यायचं. कोणी तुम्हाला रोखायला येणार पण नाहीये. कारण जाणारा व्यक्ती गेलेला आहे त्याचं करून. तो कुठे जाईल तिथं जाईल. आलं का लक्षामध्ये? बाबांनी गोष्ट समजून घेतली. त्यांच्या निमित्ताने त्यांच्या जे पश्चात आहेत त्यांनी गोष्ट समजून घ्यायची आहे. त्यांच्यासाठी हे आहे. आणि त्या निमित्ताने जे इथं आहे त्यांनी गोष्ट समजून घ्यायची आहे. इथं फुकट ओरडायला रिकाम टेकडा कोणी नाहीये. लक्षात घ्यायचं. हे जर नाही कळलं तर दुसरा येईल आणि सरळ ते शेवटी जा काळ बांधून नेईल. आणि एका जनार्दनी हमारा क्या होने वाला? आमचं काय तिथं बिघडतंय? आमचे काय बळ जाईल? ती पिंगळा कुठे उभे? हे महाद्वार इथं आहे. हे महाद्वार इथं आहे आणि इथून बाहेर पडायचंय. फक्त नामस्मरणाने एकदम स्पीडी प्रोसेस होते. काही योगामध्ये अटकले, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी करत गेले. योगाची काय बेकार अवस्था आहे बघा. पण नामस्मरणाने थेट मार्ग जातो. तई अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्करिका उजळली श्री कृष्णे. काय मार्ग आहे तो? दशा प्रकारे घरामध्ये आता तो आधी 1000-1200 ला होता, आता 800, 850, 900 पर्यंत असे.
गॅस विषयी बोलतोय मी, सिलेंडर, गॅस सिलेंडर, बरोबर ना बाबा? शेगडी आहे 3,000ची, 2,500ची शेगडी असेल, 1,000 रुपयाचा आमचा गॅस असेल, 4,000ची प्रोव्हिजन आहे, लक्षात घ्या. पण बाहेरूनच जर आग दिला नाही तर, माचीस नसेल, काय पडेल? किती त्या माचीच्या काडीची किती किंमत आहे हो? हा, 1 रुपयाची अख्खी माचीस आहे. त्या काडीची काय किंमत असेल? एका ठिणगीची किती पैशामध्ये असेल? ती ठिणगी तुमचं पोट भरते, लक्षात घ्या. जर ते नसेल तर लायटर बंद पडला, लायटर ओपनच नाही झाला, लायटरवरून ठिणगीच नाही पडली, दाबून 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 हैराण झाला, माचीची काडी नसेल, उपाशी राहावं लागेल. नुसता गॅस चालू केला आणि वरती भात शिजत ठेवला आणि नाही आता देवा शिजू दे, हा बघा बरं, देवाला प्रार्थना कर, तुझी एवढी मी भक्ती केली देवा, हा आता असं कर, माझा ना आता तू हे पुण्य समज आणि माझा ना भात शिजवून घाल. शिजेल का भात? शिजेल आई? भात शिजेल? अरे म्हणजे मग काहीच उपयोग नाही परमार्थ केलेल्याचा. देव जर तुमचं ऐकत नाहीये तर मग कायसाठी देव करायचं? उगाच करत बसायचं. जे आपल्याला हवंय ते देव जर करत नसेल तर कशा देव करायचं? लक्षात घ्या, तुम्हाला हवंय त्यासाठी देव करायचं नाहीये. देवाला जे हवंय त्यासाठी देव करायचंय. मग देवाला आता काय हवंय? काय देवाला हवंय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, हे देवाला हवंय. नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळगला, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा, वैष्णवांच्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. या 3 गोष्टी फुल्ली व्हेरीफाय पाहिजे. कसं? परंपरागत नामस्मरण ज्यांच्याकडे आहे तेच तुम्हाला नामाचा उच्चार रात्रंदिवस म्हणजे काय आहे हे सांगू शकतात. त्यांच्याकडूनच तुम्हाला तुळशी माळ घालावी लागेल, तर तुळशी माळ गळा या पॅरामीटर पूर्णपणे फुलफिल होईल. बाकी त्यांच्या तुळशी माळ जर घातल्या, छक्क्याला जर बायको म्हणून जवळ केलं, छक्क्याला जर नवरा म्हणून जवळ केलं, आहेत असे काही जे फसले, बरोबर आहेत माझ्याजवळ, ती पण उदाहरणं आहे. चांगली विचारपूस केली नाही ते बरोबर नाही निघालं म्हणे, ते काहीतरी वेगळ्या प्रकारे करतं, तरी ती मंगळसूत्र घालून आहे. आता आलं का लक्षामध्ये? कोर्टामध्ये केस चालू आहे. हे अशाही काही गोष्टी घडतात, आलं का लक्षामध्ये? म्हणून गुरु करावा बळकट. तशा प्रकारे आमच्यासारखी काही वाहन मंडळी समाजामध्ये समाजाला उपदेश करत बसलेली आहे. आपल्याकडे काही नाही आणि फक्त समाजाला सांगत सुटलेले आहे, पोटासाठी संत झाले कलित बहुत, किंवा इथं बरं पोटासाठी आणि हिंडवितो देशोदेशी. लक्षात घ्या, ओरिजिनल संत लागतील. तशा प्रकारे हृदयीत कळवळा, वैष्णवांचा कळवळा जो आहे तो हृदयामध्ये प्रेरित करून देणारा, तो करुणा उत्पन्न करून देणारा, त्याच्या अनुभूती करून देणारा अशा महात्म्यांकडून तुळशी माळ घालावी लागेल, तर देवाला आवडेल. म्हणजे देवाशी एकरूप व्हाल. वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातई उठावी, तो भगवंत वाट पाहत आहे. आणि त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी नामापरते साधन नाही. लक्षात घ्या, त्या नामानेच तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचाल. तुम्हाला माहिती बघा, तो अभंग आहे, येयो विठ्ठले माझे माऊली, आहे का नाही? तुम्ही बोलता की नाही मला सांगा बरं. निढळावरी, निढळ म्हणजे काय? तुम्ही आतापर्यंत जाम बोलले, हा अर्ध्या, आता प्रत्येक आधी सांगायला आपल्याला तेवढा टाइम नाही. आलं का लक्षामध्ये? निढळा म्हणजे काय? हा, निढळावरी कर ठेवणी वाट मी पाहे. आलं का लक्षामध्ये? भगवंताची वाट जर बघायची असेल तर निढळ, म्हणजे त्या निढळावरती तुम्हाला जाऊन त्याची वाट बघावी लागेल. त्या निढळावरती तो आहे. ती पिंगळा म्हणते ना, ती पिंगळा महाद्वारी आहे. तो निढळ म्हणजे ते महाद्वार, त्या ठिकाणी तो आहे. आले का लक्षामध्ये? तिथं जाऊन तुम्ही गेलात तर तुम्हाला भगवंत कळेल. तिथं गेल्यानंतर, त्या आतमध्ये घुसल्यानंतर ज्या वेळेला मन उन्मन होतं, लक्षात घ्या, ज्या वेळेला श्वास थोडा कोंडूनी धरी न जीवे देह भावे पूजीन, अशा प्रकारची ही रीत आहे. सोपा गोष्ट नाहीये ही, पण साधू संतांना जर शरण गेला तर तुका म्हणे सोपे आहे सर्वावली, आणि शहाणा तो धनी घेतोय. ते शहाणा जो धनी आहे ना, तो ही गोष्ट समजून घेतो. म्हणून म्हणतात, आलिया गेलिया हाती धाडी निरोप. हा निरोप मी तुम्हाला सांगायला बसलेलो आहे.
काय निरोप आहे? पंढरपुरी आहे माझा माय बाप. माय बाप म्हणजे देव, पंढरपुरी म्हणजे ते सातारा कुठलं ते तिकडचं पंढरपूर नाही. काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. मी त्या पंढरपूरचा द्वेष करतो असा याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. पण त्या पंढरपूरच्या विठ्ठलावरती मी मगाही सांगितल्याप्रमाणे डोकं आपटून त्या समाधीवरती तुम्ही मेलात, काही उपयोग होणार नाही. ती रीत नाही. रीत निढळावरी कर ही रीत आहे. आणि तशा प्रकारे जर तुम्ही केलात तर तशा प्रकारे आम्हाला करायचंय. मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं, हा भ्रम जो आहे हा भ्रम त्या रीतीने जातो. अर्जुना झडझडो निवैलानी ये भक्तीचे वाटे लाग, तरीच पावशील अव्यंग निजधाम माझे. तू म्हणे मीची करी माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज काते. तू मला फक्त एकट्याला शरण ये आणि ती गोष्ट समजून घे. भजन वैखरीचं नाही. आलं का लक्षात? हा, ते भजन श्वासाचं आहे. जोपर्यंत श्वासाची येरदार आहे तोपर्यंत आपण आहोत. श्वासाची येरदार संपली, आपण बघतो आहे का नाही, बघतो की नाही बघत? हा, मग नक्की आपलं अस्तित्व श्वासाच्या येरदारीमध्ये आहे का बॉडीमध्ये आहे? आम्ही बॉडीमध्ये अटकलो. आम्हाला बॉडीमध्ये राहायचं नाहीये, श्वासाच्या येरदारीमध्ये आम्हाला राहायचं आहे. आलं का लक्षामध्ये? ज्या वेळेला अंतःकरणाची आठणी होते त्याच वेळेला श्वासाच्या येरदारीमध्ये राहण्याची रीत मिळते किंवा राहता येतं, नाही तर राहता येत नाही. हे त्याला आम्ही म्हणतो होल पडतं आणि सगळं वाहून जातं. आलं का लक्षामध्ये? वाघिणीचं दूध ठेवायला सोन्याचं भांडं लागतं, बाकीच्या भांड्याला भोकं पडतात. मला तुम्ही म्हणताय बरोबर आहे. मग ज्याने नामस्मरण केलं त्याच्या खाणाखुणा काय? त्याच्या खाणाखुणा काय? आलं तुम्ही म्हणता ना, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. म्हणजे काय? काय हो पिवळा पितांबर म्हणजे नेमकी काय सांगा बरं मला. मी तुम्हाला सांगतो, नसेल कळत ना, तुम्ही जिकडे जाताय ना त्या लोकांना ना 10,000 रुपये तुमच्याकडे नसेल तर कोणाच्या तरी उसने घ्या आणि त्यांना द्या. भाऊ हे पिवळा पितांबरा गगनी झळकतो म्हणजे नेमकं कसं काय? तशा प्रकारे ना मला त्याचा अनुभव करून दे. लाखोने पैसे आम्ही त्यांच्यावरती आतापर्यंत उडवलेले आहेत. ही मंडळी आम्हाला लुटून गेलेली आहे. कधी आम्हाला समजायचं? मधून पैसा आम्ही लुटतो आहे म्हणून तुम्ही देता, गोष्ट वेगळी आहे, ठीक आहे. पण नेमकं काय आहे आम्हालाही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आमचं कार्य उरकून घ्यायचंय. बुवा आला, बुवा गेला, आम्हाला काय घेणं देणं. असे करत करत बरीचशी माणसं मेली. तुम्ही नाही समजून घेतलं तुमचं पण असंच होणार आहे. सर्वांगठी राम देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. त्या नामस्मरणाने सहस्र किरणांचं तेज डोळ्यासमोर प्रकट होतं. जसं अर्जुनाला अनुभव आला. त्याला म्हणतात अष्टसात्विक भाव. नामस्मरणाने हे भाव प्रकट होतात. सात्विका भरणे, रोमांचे दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो तरारी, स्वरूप देखे नेत्री, अश्रुत्या भितरी वाहताती, आनंद झाला पोटी, तप झाला कंठी, मौन वाक्पुढे धरून राहे, टाकी श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा, स्वरूप हे एक मिळवणी, एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. नाथ महाराज हे आपल्या संस्कृतीचे मूळ आहेत, संत आहेत आपल्या संस्कृतीचे. यांना फाट्यावरती मारलं कल्याण आहे आपलं, म्हणजे समजून जा आता. हे 8 भाव प्रकट नामस्मरणानेच फक्त होता. स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, वेपतू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय. शरीर स्तब्ध होतं म्हणजे घट्ट होतं. स्वेद म्हणजे घाम सुटतो. रोमांच म्हणजे शहारे त्या नामस्मरणाने उत्पन्न होतात. स्वरभंग म्हणजे वाणी खुंटीत होते. वेपू म्हणजे शरीर कापायला लागतं. वैवर्ण्य म्हणजे थोडस आता चेहरा एकदम वेगळा देखणालायक असतो. अश्रू म्हणजे नेत्रातून अश्रूच्या धारा वाहतात. आणि प्रलय म्हणजे देहाचा विसर पडतो, तो ठिकाणावरती नसतो. हे 8 भाव नामस्मरणाने उत्पन्न होतात. असे भाव जर उत्पन्न झाले तर ही बॉडी परमार्थ करण्यालायक होते. हे साधू संतांचं म्हणणं आहे. आम्ही परमार्थ केला नाही, आम्ही सत्कर्म केलं. देव देव करून इकडे तिकडे हिंडणं म्हणजे परमार्थ नाही. एक प्रकारे ती नरकाचीच आणि 84 लाख योनीचीच ती वाट आहे. साधू संतांचं ओरिजिनल भजन हाच ओरिजिनल परमार्थ आहे. बाकी सगळा इकडे तिकडे बट्टाबोळ चालू आहे. हे 8 भाव जर प्रकट झाले तरच
आमचं बाबा परमार्थ सफल झाला, आजी संसार सुफल झाला गे माये, हे त्यावेळे म्हणावं. आम्ही मज म्हणतो. मग झालं का मला अशा प्रकारे? माणसं 2-2, 3-3 तास एका जागेवरती बसून ठेवतात. हे करा मग ते करा, मग ते करा, मग ते करा. फक्त बोलतात कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आठली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे. सांगा ना गुरुदेवांना याचा अनुभव करून दे राजा. का तुम्ही सांगत नाही हो? तुम्ही फक्त जाता आणि दाखवता की आम्ही काहीतरी करतोय आणि हे चांगलं आहे इतरांना हिणवण्यासाठी. पण का मला त्याची प्रचिती होत नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल. बाबांच्या निमित्ताने हे शब्द तुमच्या कानावरती पडताय, तुम्ही याचा विचार करा. हे जर तुम्ही समजून घेतलं तरच मरणाच्या वेळेला जशा प्रकारे ही ओवी घेतलेली आहे, तरच मरणाच्या वेळेला जशा प्रकारे त्या दिव्यावरती तांब्या ठेवल्यानंतर किंवा घट ठेवल्यानंतर दिवा जशा प्रकारे विसतो, तो कसा विसतो, काय विसतो काही कळत नाही. तशा प्रकारे तुम्हाला अलगद देह ठेवण्याची रीत मिळते. ही देह ठेवण्याची रीत आहे, ही अंतर्मुख होण्याची रीत आहे. आतापर्यंत जे जे आम्ही विषय भोगलेले आहेत ना, आम्ही चैतन्यच भोगलेला आहे. लक्षात घ्यायचं, संबंध हा चैतन्याशी चैतन्याचाच आहे. मुलगी छान दिसते, मुलगा छान दिसतो, सगळं बरोबर आहे. पण चैतन्य निघून गेल्यानंतर काही नाहीये, सगळं रामराम सत्य आहे. संबंध फक्त चैतन्याचाच आहे. हा साधू संतांचा मार्ग जर तुम्ही समजून घेतला तर माऊली जशा प्रकारे म्हणतात तशा जे साधू संत आपल्याला म्हणतात तशा प्रकारचं आपल्याला अनुभवायला येईल. जर आपण तशा प्रकारे केलं नाही तर आता भोगतोय प्रत्येक जण त्याच्या कर्माची फळं. सांगण्याचं काम हे माझं आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की व्यासपीठावरून सांगणाऱ्या मंडळीने तेच सांगावं. आणि तुम्ही पण ऐकणाऱ्या मंडळीने जरा थोडेसे आपले कान उघडे ठेवून आपली संस्कृती काय म्हणते ह्याचा जरा विचार करावा. मांसाहार आणि दारू ही एका स्टेजला येऊन ही वाट लावते. हे फक्त थोडक्यासाठी आहे. पण नाम जे आहे हे इतकं पॉवरफुल आहे की दारू पिणाऱ्याला सुद्धा वाटतं की अरे काय हे नाम आणि काय ही दारूने चढणारी नशा. नामाची सुद्धा नशा जी असते ना, मनुष्य देहाला येऊन ना आम्हाला ही गोष्ट जर आम्ही समजली तर आमचा जन्म मरणाचा फेरा सुटणार आहे. तर आम्ही ओरिजिनल परमार्थ केला असं म्हटलं जाईल. नाही तर जशा प्रकारे कुत्र्या मांजरांची दशा होते तशा प्रकारे आपली दशा होऊन जाईल आणि काही होणार नाही. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याच्या, सकाळच्या पाया माझी दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सेवेसाठी म्हणून मी घेतलेली ओवी होती. माऊलींचा ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय आणि श्लोक क्रमांक 10 आणि ओवी क्रमांक 98. का झाकली या घटीचा दिवा, नेण्याची काय झाला केव्हा, ऐसा जो पांडवा देह ठेवी अर्जुना. अशा प्रकारे देह ठेवायचा आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि ही काय रीत आहे, ही रीत या मंडळींना समजून घ्या. आमचे बाबा इथे बसलेले आहेत, ज्यांना समजून घ्यायचंय. माता कोणला माळ घालायची आहे का? कोणला माळ घालायची आहे का? तवरा सोडून बोल बाबा. झालेली सेवा ही तुमच्या सर्व साधू संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञान